Subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. साहेबांची 97वी जयंती येत्या 13 जानेवारी 2023 रोजी आहे आणि लोकनेते दिबा पाटील साहेब काय आहेत, कोण आहेत, मला असं वाटतं की आता त्यांना एका वेगळ्या ओळखीची नक्कीच आवश्यकता नाही आहे. मागील 1.5-2 वर्षामध्ये जे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव लागावं म्हणून जो संघर्ष सुरू होता, 5ही सागरी जिल्ह्यांमधले भूमिपुत्र या विमानतळा नावासाठी आग्रही होते. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे मागच्या मावळत्या सरकारने जाता जाता कॅबिनेटमध्ये या संदर्भातला ठराव केला आणि जे आत्ताचं विद्यमान नवनिर्वाचित सरकार आहे त्यांनी भूमिपुत्रांच्या जनभावनेचा आदर राखत तो जो कॅबिनेट ठराव झाला होता विमानतळाला दिबांचं नाव लागावं, तर तो त्यांनी कायम ठेवलेला आहे त्या याला. आणि अजून एक पाऊल पुढं जात जे विद्यमान सरकार आहे त्यांनी विधिमंडळामध्ये म्हणजे विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव नवी मुंबई विमानतळाला लागावं म्हणून ठराव मंजूर करून घेतला. जी की एक प्रोसिजर आहे. आम्ही RTI अंतर्गत माहिती मागवलेली की विमानतळाचं नामकरण कशा पद्धतीने केलं जातं, तर कॅबिनेटमध्ये ठराव मंजूर होऊन विधिमंडळामध्ये ठराव मंजूर होऊन प्रस्ताव राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्राकडे येतो आणि मग केंद्र जे आहेत ते 99% म्हणजे प्रथेप्रमाणे जो राज्य सरकारचा प्रस्ताव आहे त्या प्रस्तावाला मान्यता देतं आणि नामकरण पूर्ण होतं. ही प्रक्रिया आहे. तर या प्रक्रियेतला खूप मैलाचा दगड राज्य पातळीवरचा हा आपल्याकडे यशस्वी झालेला आहे आणि हा यशस्वी झाल्यानंतरची ही पहिली जयंती आहे. त्यामुळे ही पहिली जयंती ही एका भव्य स्वरूपामध्ये व्हावी अशी अनेक भूमिपुत्रांच्या मनातली इच्छा होती. नियोजन म्हणजे आपल्या सर्वांना कल्पना असेल की नवी मुंबईमध्ये एक सर्व पक्षीय सर्व सामाजिक संघटना आणि सगळ्यांचे असे होतकरू तरुणांचा एक भूमिपुत्र ग्रुप आहे. त्या भूमिपुत्र ग्रुपवरती भूमिपुत्र मेळावा व्हावा अशी अनेकांची तिथे इच्छा होती आणि म्हणून हा सुवर्णयोग साधत की आपली जयंती यशस्वी झाल्यानंतरची पहिला म्हणजे आपलं नामकरण यशस्वी झाल्यानंतरची पहिली जयंती म्हणून ही भूमिपुत्र मेळाव्याच्या माध्यमातून घ्यावी. आणि प्रत्येक वेळी काय होतं की आपल्या जे आगरी कोळी आणि इथले सागरी भूमिपुत्र आहेत या भूमिपुत्रांना एक आंदोलनाची संघर्षाची एक फार मोठी पार्श्वभूमी राहिलेली आहे. दिबा पाटील साहेब त्यासाठी आमचे सर्वांचे प्रेरणास्थान आहेच. आणि त्याच्या पलीकडे जाऊन जेव्हा एखादं काम आपल्या हिताचं होतं किंवा सकारात्मक होतं तर प्रत्येक वेळी आपण एक प्रकारे निषेध नोंदवत असतो किंवा आपण सरकारकडे ते मागण्या मागताना आक्रोश करत असतो. तर काही ठिकाणी जेव्हा चांगल्या गोष्टी घडतात त्यावेळी त्या सरकारचे ऋणही व्यक्त केले पाहिजेत, ऋणनिर्देश व्यक्त केले पाहिजेत. अशा पद्धतीने आम्ही एक वेगळ्या स्वरूपाचा मेळावा आणि नव्या मुंबईमध्ये माझ्या मते आपल्याकडे आंदोलनांचा जो वारसा आहे, आपल्याकडे आगरी कोळी महोत्सवांचा वारसा आहे, पण एक वैचारिक आणि सांस्कृतिक पातळीवरती एखादा मेळावा घ्यावा अशा पद्धतीची सुरुवात माझ्या मते ही पहिल्यांदा होते आपल्या नवी मुंबईमध्ये. आणि या मेळाव्यामध्ये आपण जे सकारात्मक निर्णय यावर्षी भूमिपुत्रांच्या हिताचे झालेत, जसं मगाशी उल्लेख केला नामकरणाचा जो निर्णय आहे राज्य पातळीवरती यशस्वी झालेला आहे, तर त्या बदल्यात आपण राज्य सरकारचे आभार व्यक्त करणार आहोत या मेळाव्याच्या निमित्ताने. आणि केंद्राकडे मात्र ही गोष्ट अजून प्रलंबित आहे, तर त्याच्यासाठी आपण त्यांची मागणी आपण करणार आहोत की बाबा ही इच्छा अजून काम पूर्णपणे संपलेलं नाही. एक टप्पा आपण यशस्वी नक्कीच केलेला आहे, महत्त्वाचा टप्पा आहे तो, तर त्याच्याबद्दल आभार. आणि केंद्राकडे जो पेंडिंग आहे फायनली नामकरण त्यासाठी आपण एक सकारात्मक पाठपुरावा करावा अशा पद्धतीची एक मागणी आपण या मेळाव्याच्या निमित्ताने करतोय. त्याचबरोबर आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की नव्या मुंबईतले भूमिपुत्र गेली अनेक वर्ष जी इथली विस्तारित गावठाणातली घरं आहेत ती घरं नियमितीकरणासाठी आपली आग्रही आहेत. आपण अनेक मोर्चे आंदोलन यासाठी झाले. आगरी कोळी युथ फाउंडेशनच्या माध्यमातून जे 2017मध्ये जे आंदोलन झालं त्याची पार्श्वभूमी ही गरजेपोटीची घरं आहेत, विस्तारित गावठाणातली घरं आहेत, ती घरं आणि घराखालच्या जमिनी या नियमित कराव्यात अशा आशयाची आपली मागणी होती. आणि आपण मागणी करताना अगदी 3 ठळक मुद्दे मांडले होते. यापैकी आपण म्हटलं होतं बांधकाम आणि जमीन हे 2 वेगवेगळे विषय आहेत, ते एकच विषय नाही आहे.
तर तुम्ही जी बांधकामं MRTP अंतर्गत नियमित होतील ती नियमित करा, जी नियमित होऊ शकणार नाही त्यांना संरक्षित करा आणि एक नव्याने पुनर्विकासाचा पर्याय द्या. बिकॉज सिडकोचा पुनर्विकासासाठी एक स्वतंत्र योजना असावी आणि जी योजना असेल ती कंपल्सरी नसावी, ती सक्तीची नसावी, ती स्वेच्छेने असावी. अशा पद्धतीने एक 3 टप्प्यातल्या मागणीला सातत्याने आपला पाठपुरावा सुरू होता आणि सगळ्यांच्या ज्याला आपण त्याला एक फळ आपल्याला येताना दिसलं आणि 25 फेब्रुवारी 2022ला आपल्याकडे गरजेपोटी घरे नियमित करण्याबाबतचे एक 3 पानी GR आपल्याकडे आला आहे. ज्या GRमध्ये त्या शासन निर्णयामध्ये जमिनी नियमित करण्याबद्दलचं स्पष्टपणे त्यांनी त्याची मांडणी केलेली आहे. बांधकामं नियमित करण्याच्या पद्धतीची त्यामध्ये त्याची मांडणी त्यामध्ये आहे. त्यामध्ये रेट संदर्भामध्ये बराच आम्हाला संभ्रम होता. रेट कारण की जे मागणी होती आमची आधीच्या याच्या सर्व पत्रकार बंधू भगिनी आणि वृत्तवाहिनी प्रतिनिधींचं आगरी कोळी यूथ फाउंडेशन आणि नवी मुंबईतील भूमिपुत्र ग्रुपच्या वतीने आम्ही स्वागत करतो. लाईट आलेली आहे, चला. आणि आवाज वो TV वगैरह साऊंड कुछ चालू आहे, कुछ क्या बंद. नियतीला पण आपला कार्यक्रम व्यवस्थित व्हावा पत्रकार परिषदेची वाटते म्हणून लाईट आलेली आहे. काय म्हणतात? हां, सिडकोचे जे राखीव दर आहेत त्याबद्दलची घोषणा केली गेली. त्याला मोठ्या प्रमाणामध्ये भूमिपुत्रांच्या माध्यमातून विरोध झाला आणि मग त्याला घटवण्यासाठीचे पाठपुरावे सुरू होते. वेगवेगळ्या राजकीय स्तरावरती ते पाठपुरावे सुरू ते जवळपास निम्मे केले गेले आणि जिथे 30 होतं तिथं 15 केलं गेलं, जिथे 60 होतं तिथं 25 केलं गेलं. तर कुठेतरी आता ही योजना भूमिपुत्रांच्या टप्प्यात आली असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे आता भूमिपुत्र ह्या योजनेचा लाभ घेऊन आपल्या अधिकृत ॲग्रीमेंट करून आणि त्यांची घरं नियमित होऊ शकणार आहेत. तर हा एक खूप मोठा आणि ऐतिहासिक निर्णय भूमिपुत्रांच्या अनुषंगाने, कारण की गेली 30-40 वर्ष भूमिपुत्र या गोष्टीसाठी झटत होते. मग हा निर्णय जेव्हा सरकार पातळीवर झाला, कंप्लीट पूर्तता ही झालेली नाही आहे. तर अशा वेळी कुठेतरी सरकारकडे या मेळाव्याच्या निमित्ताने एक साकडं म्हणा किंवा एक मागणी म्हणा आपण करण्याचा प्रयत्न करतोय की जसं आपण माहिती धरणग्रस्तांच्या धर्तीवरती नवी मुंबई प्रकल्पग्रस्तांना थेट कायमस्वरूपी नोकरीत सामावून घ्या अशा पद्धतीची मागणी लावून धरली. गणेश नाईक साहेबांनी सुद्धा यावेळच्या अधिवेशनामध्ये बरेच भूमिपुत्रांच्या हिताचे काही मागण्या त्यांनी तिथे आपण करणार आहोत, जेणेकरून लोकप्रतिनिधींनी ज्या मागण्या ह्या सरकारकडे मागितलेल्या आहेत तर त्यांना यश मिळावं आणि भूमिपुत्रांच्या हिताच्या गोष्टी पुढे याव्या, त्या मंजूर व्हाव्या अशा पद्धतीची ती गोष्ट आहे. मग त्यात बरेच विषय आहेत, तुम्हाला प्रेस नोटच्या माध्यमातून आम्ही ती सगळी डिटेलिंग आम्ही देतोय. म्हणजे अगदी नव्या मुंबई जवळपास काम पूर्णपणे संपलेलं आहे. सिडकोकडे फक्त जमिनीची मालकी शिल्लक आहे, बाकी सगळी जबाबदारी ही नवी मुंबई महानगरपालिका घेत आहे. आणि आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मला एक विषय नक्कीच पोचवायला आवडेल की शहर विकास जी मानांकनं आहेत, स्टँडर्ड्स आहे शहर विकासाची, त्याच्यानुसार ज्या शहरात मोकळ्या जागा असायला हव्यात त्या प्रति व्यक्ती 10 ते 12 स्क्वेअर मीटर असायला पाहिजे. हे शहर विकासाचं एक ग्रॉस स्टँडर्ड म्हणतं. पूर्ण देशात हे स्टँडर्ड लागू आहे. सिडकोचं एक स्वतःचं स्टँडर्ड आहे शहर विकासाचं. त्या स्टँडर्ड प्रमाणे सिडको स्वतः म्हणते आहे ही नव्या मुंबईमध्ये दिबांच्या खांद्याला खांदा लावून जी संघटना त्यांच्या 70, 80, 90 आणि 2000च्या दशकामध्ये अगदी खूप खांद्याला खांदा लावून दिवा पाटील साहेबांच्या सोबत लढली, ज्यांनी म्हणजे पहिलं आपण म्हणू शकतो की शेतकरी समाज मंदिर एक शेतकऱ्यांच्या किंवा भूमिपुत्रांच्या हक्काचं उभं केलं. त्याच जोडीला ज्यांनी जो 12.5% जो गरजेपोटीचा GR आहे, ज्याला आपण आज म्हणतो की आज जो यावर्षी पूर्णत्वास जवळपास आलेला आहे, त्याचं बेस हा 2010च्या GRमध्ये सामावलेला आहे. त्या 2010च्या GRसाठी ज्यांनी एफर्ट केले ते ज्यांनी 12.5%च्या लढ्यात दिवांना तितकीच मोलाची साथ नवी मुंबईतनं दिली असे खारी कळवा शेतकरी, जी खारी कळवा बेलापूर शेतकरी संघटना आहे, या संघटनेचं त्यातली बरीच मंडळी आज हयातीत नाही आहेत त्या संघटनेची, पण त्या संघटनेचं योगदान पुढच्या पिढीकडनं ते हरवून जाऊ नये, ते पुढच्या पिढीच्या लक्षात राहावं असा एक प्रयत्न आम्ही दिबा सन्मानच्या निमित्तानं त्या संघटनेला सन्मानित करून आम्ही करतोय. कारण की त्यांच्यामुळे एक भूमिपुत्रांची चळवळ ही तिथून सुरू झाली आणि ती आज नवा मुंबईत इथून पुढे पण ती सुरू राहणार आहे. वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून ती सुरू राहणार आहे. त्यामुळे त्या संघटनेचं आपण या पहिल्या आपल्या दिबा मागच्या महाविकास आघाडी सरकारने जे जाता जाता मावळत्या सरकारने जो निर्णय कॅबिनेटमध्ये ठराव करून दिला, त्याच्यामुळे येणाऱ्या सरकारसाठी ते काम थोडं आणखीन सोपं झालं. त्याच्यामुळे आधीच्या सरकारचेही आम्ही आभार त्या गोष्टीबद्दल व्यक्त करतोच आहोत आणि नवीन सरकारचे आम्ही अधिकचे आभार याच्यासाठी व्यक्त करतोय. नवीन सरकारचे थोडे अधिकचे आभार आहेत ते याच्यासाठी आहेत की नवीन सरकारने फक्त ठराव नाही घेतला तर एक खूप मोठी पायरी होती, ती म्हणजे विधिमंडळात तो ठराव मंजूर करून घेणे. विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये हा खूप मोठी पायरी या नवीन सरकारने विधानसभा विधान परिषदेत पूर्ण करून घेतल्यामुळे
त्यांचे विशेष आभार आम्ही मानणार आहोत आणि आम्ही त्यांना गळ घालणार आहोत, साकडं घालणार आहोत की इथपर्यंत आलं त्याच्याबद्दल तर आम्ही तुमचे खूप खूप आभारी आणि ऋणी आहोतच. मात्र केंद्र सरकारमध्ये आपलं सरकार आहे, त्यामुळे आपल्या सरकारच्या माध्यमातून केंद्रात हा प्रश्न तातडीने मार्गी लावावा अशी आम्ही त्यांना विनंती करणार आहोत. मग हे आभाराचं नामकरणाची अजून बरेचसे स्टेप यावर ही घाई वाटत नाही का तुम्हाला? नाही, नक्कीच घाई वाटत नाही आहे, कारण की नामकरणाची प्रोसिजर बद्दलचे RTI आमच्याकडे उपलब्ध आहेत की हवाई उड्डाण मंत्रालय जे केंद्र सरकारचं आहे त्याची नामकरण प्रोसिजर किंवा त्याची पद्धत काय असते याची आमच्याकडे कॉपी असल्या कारणाने त्यातला सगळ्यात महत्त्वाचा टप्पा जर का कुठला असेल त्याच्यात सिम्पल प्रोसिजर आहे. फक्त तीन स्टेपचा कार्यक्रम आहे हा. पहिली स्टेप असते कॅबिनेटमध्ये ठराव होणे राज्य सरकारच्या, दुसरी स्टेप आहे विधिमंडळात आणि विधानसभेमध्ये हा ठराव मंजूर होणे आणि मग त्याचा प्रस्ताव केंद्राकडे येणे आणि प्रथेप्रमाणे म्हणजे आत्तापर्यंत 99.99% केसमध्ये राज्याकडनं आलेला प्रस्ताव हा केंद्राकडे फक्त एक फॉर्मॅलिटी स्वरूपात येतो आणि केंद्र त्याच्यावरती शिक्कामोर्तब करतो. त्यामुळे जवळपास 90% काम झालंय असं म्हणायला नक्कीच हरकत नाही आणि त्यासाठी जे झालंय त्याचं आभार व्यक्त करायला पाहिजे असं आमचं स्पष्ट मत आहे. ही जी कृती समिती होती नामकरणासाठी जी शिखर समिती नाही ते काय झालंय, आम्ही फक्त ती फ्रंट कॉपी दिली आहे तुम्हाला, ती एक PDF प्रिंट पण देतोय. काय फक्त आता ते 4 पानाची पत्रिका होती ॲक्च्युली, तर त्या मागच्या याच्यात आम्ही सगळ्या संघटनांचं त्याच्यामध्ये नामनिर्देश केलेला आहे आणि याच्यामध्ये तुम्ही बघाल तर दशरथ दादा जे अध्यक्ष आहेत नामकरण कृती समितीचे त्यांचं नाव त्याच्यामध्ये आहे पहिल्या लिस्टमध्ये. तुम्हाला त्या लिस्टमध्ये दशरथदादा पाटलांचं नाव दिसेल, रामशेठ ठाकूर यांचं नाव दिसेल, प्रशांत ठाकूर यांचं नाव दिसेल. ही सगळी मंडळी शिखर समितीचे मुख्य ज्याला म्हणूया की मुख्य वाहक होते. आणि नक्कीच कसं आहे की शिखर समितीनी एक माध्यम दिलं, एक प्लॅटफॉर्म दिला आणि त्या प्लॅटफॉर्मच्या निमित्ताने शिखर समिती ही कुठली अशी फुलफ्लेज ॲक्टिवेट असलेली संघटना नाही आहे. शिखर समिती ही एक समिती आहे जिला त्या नामकरणाचं नेतृत्व करण्याची जबाबदारी, कारण त्याच्यामध्ये बरीच सिनियर मंडळी आहेत, त्याच्या नामकरणाची एक जबाबदारी त्या समितीकडे सर्व ज्या पाची सागरी जिल्ह्यातले ज्या संघटना होत्या त्यांनी त्यांच्याकडे ती सोपवली आणि त्यांनी ती यशस्वीरित्या मार्गी लावली. अशा वेळी आता काय झालं की नामकरण यशस्वी झाल्यानंतरची येणारी दिवा जयंती ही एक फार मोठ्या स्वरूपात असावी अशा पद्धतीचं आमचं म्हणणं होतं आणि कुठेतरी शेवटी नियोजन असतो सर, प्रत्येक गोष्टीसाठी नियोजन आहे. पुन्हा अनेक संघटनांचं एक म्हणणं असतं की आमच्या भागात सुद्धा कार्यक्रम व्हायला हवा, कारण की पाची सागरी जिल्हे आहेत म्हणजे प्रत्येक वेळी कार्यक्रम हा पनवेलमध्ये झाला पाहिजे किंवा उरणमध्ये झाला पाहिजे अशी आवश्यकता नसायला पाहिजे आणि तशा पद्धतीची मागणी विविध संघटनांची होती. पण आता काय असतं की आमची पण दमछाक झाली आहे सध्या मेळाव्याच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो, कारण की आम्हाला थोडंसं याआधी आंदोलनाची पार्श्वभूमी असल्या कारणाने सवय असल्याने आम्हाला आंदोलनाचं नियोजन माहिती होतं की ते 20-25 दिवसामध्ये मॅनेज होतं आणि आम्ही त्याच कॅल्क्युलेशननी चाललो आणि आम्हाला लक्षात आलं की ते काय मॅनेज होत नाही, म्हणून आम्हाला दिवस रात्र अगदी आज सकाळी 6 वाजेपर्यंत आम्ही सगळी मंडळी काम करत होतो. तर तात्पर्य हे आहे की मेळाव्याचं नियोजन हे खूप टफ टास्क आहे हे आम्हाला आता लक्षात आलेलं आहे आणि आम्ही इतर संघटनांना पण तेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो की आम्ही एक प्रयोग करतोय, एक प्रयोगातनं आम्ही एक अनुभव गोळा करतोय आणि तो जो अनुभव आहे तो आम्ही मग आमच्या डोंबिवलीच्या संघटना आहेत, आमच्या ठाण्याच्या संघटना आहेत, आमच्या पालघरच्या संघटना आहेत, आमच्या मुरबाडच्या, शहापूरच्या, आमच्या रायगडमधल्या पेणच्या संघटना आहेत, वेगवेगळ्या भागातल्या संघटना आहेत. त्या संघटनांना आम्ही एक गोष्ट सांगितली की बाबांनो ह्या वर्षी आम्ही एक प्रयोग करून बघतोय, आम्ही सगळ्या गोष्टींचा अनुभव गोळा करतोय, त्याच्यात जे काय धडपडायला होईल, जो काय त्रास होईल तो आम्ही सध्या अंगावर घेऊन आम्ही ती गोष्ट करण्याचा प्रयत्न करतोय. आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा आमच्यासोबत असावं आणि आपण सगळं निमंत्रित असावे. पण ह्या मेळाव्यात आमचा प्रयत्न होता की नवी मुंबई स्तरावरचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न हायलाईट झाले पाहिजेत. गोष्ट काय होते की पाची सागरी जिल्ह्यांचे आपापले स्वतंत्र प्रश्न आहेत, त्याच्यामुळे एक प्रश्न जर नवी मुंबईत उभा केला जातो तो गरजेचा नाही की तो प्रश्न पालघरचा असतो किंवा तो प्रश्न ठाण्याचा असतो. अशा वेळी आम्ही एक प्रयत्न करतोय की या मेळाव्याच्या निमित्तानं नवी मुंबईचे प्रश्न आम्ही हायलाईट करतोय, कारण की त्या बाबतीतली सगळी तयारी, त्या बाबतीतली सगळी माहिती, त्या बाबतीतले सगळे पाठपुरावे आमच्याकडे आहेत. सेकंड, संघटनांच्या तुलनेने जे एक मनुष्यबळ, एक यंत्रणा, एक नियोजन आणि एक जे व्यवस्थापन लागतं ते आगरी कोळी युथ फाउंडेशनकडे स्वतःकडे ते व्यवस्थापन आधीपासून असल्या कारणाने ती जबाबदारी इतरांवर टाकणं ही थोडीशी गोंधळ होऊ शकला असता किंवा रिस्क होऊ शकली असती. तर तसं न करता ती जबाबदारी म्हणून आम्ही स्वीकारली की आपण बाबा एक ती जबाबदारी म्हणून घेऊया. 13 तारीख फार लवकर आहे, म्हणजे काहींचं असं म्हणणं होतं की आपण दुसरा एखादा दिवस निवडू शकलो असतो महिनाभरानंतरचा, 2 महिन्यानंतरचा. पण काय शेवटी तर 13 जानेवारीचं जे महत्त्व आहे ते 13 जानेवारीलाच आहे, ते इतर कुठल्याही दिवसांना नाही. आणि दिबा पाटील साहेब आमच्यासाठी जवळपास म्हणजे
एक दैवत आहेत आमच्यासाठी, ते खूप एक पॅशनेट व्यक्तिमत्व आहे. आणि मग त्यांची जयंती अशी आपण थोडक्यात किंवा ती छोट्या मोठ्या स्वरूपात व्हावी असं दिवाप्रेमींचं, चाहत्यांचं अजिबात म्हणणं नव्हतं. म्हणून हे शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. आणि तो आम्ही सांगून केला आहे की आगरी कोळी युथ फाउंडेशनला एकट्याला हे झेपणार नाही आहे. आणि त्यावेळी जे नवमुंबईतले भूमिपुत्र ग्रुप आहेत, नाही थोडंसं तुमचे सर गफलत होते, मी क्लिअर करण्याचा प्रयत्न करतो. हां नाही तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईन. हां कसे की ते आंदोलन जे आहे ना, आम्ही सर्वांनी पण उत्तर देतो मी तुम्हाला. हां दिवा पाटील यांचा हां आम्ही अनेक प्रकल्पग्रस्त बघितलेत महाराष्ट्रात, हां. पण तुमचा लढा यशस्वी झाला केवळ तुमच्या एकीमुळे. हो दिवांचं नेतृत्व होतं, हे तुमचं नशीब आहे. बरोबर आहे. असं होत असताना मूळ उद्देश तुम्हाला नाही वाटत तिकडं चाललाय? नाही अजिबात नाही. ती मगाशी मी तुम्हाला सांगतो की आम्हाला जसं मगाशी म्हटलं की आम्हाला आंदोलनांचा अनुभव आहे, आम्हाला मेळाव्यांचा अनुभव नाही आहे. त्याच्यामुळे काय झालं, जेव्हा ह्या आता पत्रिकासारख्या गोष्टी जेव्हा बनतात, ही पत्रिका 10 वेळा करेक्ट झाली असेल तुमच्या. हा तेच आहे, ते तसंच आमची पण परिस्थिती झाली आहे. अगदी शेवटी ते प्रिंट होण्यापूर्वी पण, म्हणजे तुम्हाला आता वेगळं वाटेल पण आम्ही काही पत्रिका नंतर पण अजून नावं ॲड करून ती नवीन बनल्या, त्या प्रिंट कराव्या लागल्या आम्हाला. पण गोष्ट अशी आहे की खूप लोकांचे हातभार या आंदोलनाला लागले, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यावेळी त्या सगळ्यांची नावं पत्रिकेत येणं पॉसिबल नव्हतं. तर अशा वेळी आम्ही थोडंसं याच्यामध्ये एक मला आय विल सजेस्ट की आपल्याकडे जर का प्रिंटेड कॉपी आहे ती 4 पानी पत्रिकेची, ती थोडंसं, किंवा आम्ही तुम्हाला PDF पण तुम्हाला देतो 4 पानी पत्रिकेची. त्याच्यामध्ये आम्ही काय केलं, ज्या व्यक्तींची नावं आम्हाला टाकणं शक्य नाही झालं पत्रिकेमध्ये, त्या सगळ्या संघटनांची यादी आम्ही टाकली. आम्ही सगळ्या निमंत्रित संघटना म्हणून जी लोकांनी मेहनत केली त्या सगळ्या संघटनांची यादी साहेब पत्रिकेमध्ये आहे. एक सेकंड, तुम्ही जे काय म्हणालात की ह्या पत्रिकेत बरीच नावं अशी आहेत ज्यांचा फार या आंदोलनाशी संबंध दिसला नाही, तर असू पण शकेल. पण याच्यात काही प्रोटोकॉल्समुळे आम्हाला आजी आणि माजी जे काही आपले आमदार आहेत, खासदार आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, त्या सगळ्यांची नावं, भूमिपुत्र, त्या आमदार खासदारांची नावं याच्यामध्ये घेणं आम्हाला क्रमप्राप्त ठरते. कारण की हा भूमिपुत्रांचा मेळावा आहे. भले त्यांनी त्या आंदोलनांना किती सपोर्ट केला नाही केला, अनेकांनी दिसणारा सपोर्ट केला, अनेकांनी मॉरल सपोर्ट केला जो दिसला नाही. त्याच्यामुळे जवळपास प्रत्येक घटक हा या आंदोलनामध्ये समाविष्ट होता असं आम्ही मानतो. त्याच्यामुळे ते सगळे आजी माजी आमदार आणि लोकप्रतिनिधींना त्या पत्रिकेच्या उपस्थितीमध्ये सामावून घेण्याचा, विशेष उपस्थिती सामावून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्याचबरोबर हे एका पर्टिक्युलर पक्षाचं किंवा याचं, म्हणजे एका सरकारचं, शिंदे भाजप सरकारची सोहळा नाही आहे किंवा कुठल्या पक्षाचा कार्यक्रम नाही आहे. त्यामुळे इतर जे शहर प्रतिनिधी आहेत त्यांची नावं आम्ही याच्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न केला. म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे तुम्हाला नामदेव भगत दिसतील, काँग्रेसचे तुम्हाला रमाकांतजी म्हात्रे दिसतील, तुम्हाला शिवसेने ठाकरे गटाचे तुम्हाला द्वारकानाथ भोईर दिसतील, तुम्हाला याच्यामध्ये विजय नाहटाजी दिसतील. कारण की ते मुख्यमंत्र्यांना आणण्यासाठी खूप प्रयत्नशील होते. याच्यात आमचं कंटिन्युअस फॉलोअप चालू आहे. नाही, पण जी लोक आम्हाला सपोर्ट करतात, ज्या लोकांनी आम्हाला हेल्प केली, इन्क्लुडिंग याच्यामध्ये भूमिपुत्र मेळावा आहे, ह्या गोष्टीचा आपण विसर पडता कामा नये. आणि भूमिपुत्रांचा मेळावा आहे. आम्ही फक्त याच्यामध्ये ज्याला आपण म्हणूया निमित्त मात्र आहोत, की कोणीतरी असतं ज्यांनी पत्र द्यावं लागतं पोलीस स्टेशनला, कोणीतरी असतं ज्यांनी पालिकेकडे पत्र द्यावं लागतं आणि ते मैदान बुक करावं लागतं, कोणीतरी असतं ज्यांना स्वतःचा एक लेटरहेड वापरावा लागतो, जो इतरांकडे नसल्यामुळे किंवा इतर लेटरहेड पुढे न आल्या कारणाने आम्हाला आमचा लेटरहेड वापरायला लागला. ही त्याच्यामधली पहिली गोष्ट. आणि त्यांचं म्हणणं असं होतं की आपण पनवेलमध्ये कार्यक्रम घेऊया. मग आपण त्यांना सुचवलं. दशरथ पाटीलांचं म्हणणं होतं की पनवेलमध्ये कार्यक्रम घ्यायला हरकत नाही. त्यांचं प्रामुख्याने त्यांचं म्हणणं पनवेलमध्ये कार्यक्रम घेण्याबद्दल होतं आणि आहे. आपण त्याच्यामुळे त्यांच्या त्या कार्यक्रमाला कसं आहे, शिखर समितीने सुद्धा आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी थोड्या वेळापूर्वी बहुतेक त्यांची पत्रकार परिषद सुद्धा झालेली आहे. तो कार्यक्रम सकाळी घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे आपण आपल्या कार्यक्रमाची वेळ त्यांचा निश्चित होईपर्यंत फायनल नव्हती केली. कारण त्यांच्या माध्यमातून मोठ्या स्वरूपाचं सगळ्या 5 जिल्ह्यांना इन्व्हॉल्व करण्याचं असं नियोजन आम्हाला त्यावेळी इनिशियली दिसलं नव्हतं. पण आपण हे प्लॅन होतं की तो कार्यक्रम आणि आपला कार्यक्रम हा क्लॅश होता कामा नये, याची आपण काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना कल्पना असेल, तो कार्यक्रम सकाळी आहे, तो सकाळी 10ला सुरू होतोय आणि जवळपास 4 वाजेपर्यंत तो आटपतोय. आपल्या कार्यक्रमाची वेळ 4ची आहे, जी प्रामुख्याने 5 नंतर आपला कार्यक्रम सुरू होणार आहे. त्याच्यामुळे सगळ्या दिबाप्रेमींना दोन्ही कार्यक्रम अटेंड करण्याची संधी मिळणार आहे. आणि अजून एक म्हणजे, आता तरी तुम्हाला एका वेळी 2 कार्यक्रम दिसत आहेत, पण मी तुम्हाला खात्रीने सांगतो येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक जिल्ह्यात एकाच दिवशी
अनेक ठिकाणी ह्याच स्वरूपाचे मेळावे, मोठमोठे कार्यक्रम दिबांसाठी होताना तुम्हाला नक्कीच दिसेल. त्यावेळी आपण नक्कीच तो आम्ही प्रयत्न करू की टायमिंग क्लॅश होणार नाहीत आणि सगळी मंडळी एकमेकांकडे जाऊ शकतील. आमची पण टीम समितीच्या कार्यक्रमाला असणार आहे, समितीची टीम आमच्या कार्यक्रमाला असणार आहे. उद्या जर का ठाण्यात अशाच पद्धतीचा एखादा मेळावा आयोजित झाला पुढच्या वर्षी तर आम्ही सगळे फिरतीवर असणार, कारण की हा भूमिपुत्रांचा जल्लोष आहे. इथे कुठल्याही संघटनेचा, कुठल्याही वैयक्तिक व्यक्तीचा किंवा वैयक्तिक कोणत्याही समितीचा किंवा फाउंडेशनचा हा कार्यक्रम नाही. हा भूमिपुत्रांचा आणि दिबांचा कार्यक्रम आहे. आणि आम्ही तर म्हणू या जिल्ह्यात तालुक्यामध्ये मोठ्या स्वरूपामध्ये येणाऱ्या काळात हा कार्यक्रम झाला पाहिजे. आणि कुठेतरी हे रुजवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय की दिबांची जयंती म्हटली तर उद्याला प्रत्येक भागात कार्यक्रम असावेत, अशा पद्धतीचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे साहेब तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर पण मला वाटतं की तेच आहे की हा भूमिपुत्रांचा कार्यक्रम आहे. भूमिपुत्रांच्या स्टेजवरती प्रोटोकॉलप्रमाणे ज्या लोकांना उपस्थिती त्यांची ठेवणं शक्य आहे त्या सगळ्यांना आपण ठेवतोय. त्याचबरोबर आम्ही सगळ्यांना निमंत्रित करतोय. भूलचुकीने काही लोकांची नावं जर का त्या पत्रिकेत नसतील तर आम्ही त्यांची दिलगिरी आत्ताच ॲडव्हान्समध्ये व्यक्त करतोय, पण ती कुठलंही ठरवून ती एखादं नाव कमी किंवा जास्त झालेलं नाही आहे. त्यामुळं हा दिबांचा कार्यक्रम आहे, भूमिपुत्रांचा कार्यक्रम आहे. हा आमचा कार्यक्रम अजिबात नाही आहे. हा कार्यक्रम यशस्वी झाला तर तो कम्प्लिटली त्याचं श्रेय सगळ्या भूमिपुत्रांचं असणार आहे. आणि त्याच जोडीला या कार्यक्रमाला जर का काही चूक झाली, गडबड झाली किंवा काहीही छोटं मोठं जर का काही प्रॉब्लेम झाला तर त्याची सगळी जबाबदारी आगरी कोळी युथ फाउंडेशन घेणार आहे. त्यामुळे जबाबदारी घेण्यासाठी आमची संघटना नेहमी पुढे असणार आहे. मात्र जल्लोष आणि श्रेय घेण्यासाठी ते पूर्णपणे संपूर्ण भूमिपुत्रांचं ते श्रेय असणार आहे. आणि हा भूमिपुत्रांचा कार्यक्रम आहे. त्यामुळे सगळ्यांनी आनंदाने या घरादारासकट या, मुलाबाळांसकट या, काही कुठेही आपल्याला आक्रोश करायचा नाही आहे. आपल्याला आनंद आणि जल्लोष व्यक्त करायचा आहे. तर जसं मगाशी म्हटलं की आपण हा कार्यक्रम नवी मुंबई स्तरावरती घेतोय, तर नवी मुंबई स्तरावरती घेत असताना ज्यांचा नगर विकास मंत्री होते बाळासाहेब ठाकरेंचं नाव काढलं होता, त्यांना नंतर ते आले नागरिकांचे प्रतिभाचं नाव द्यावं लागलं. मग अशा मुख्यमंत्र्यांना बोलवण्याची गरज काय? बाकी राज्यपाल होते, बाकी वेगळे होते. नक्कीच सर, तुमचा प्रश्न अगदी मार्मिक आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. आणि कसं आहे की प्रत्येकाचे वैचारिक मतभेद म्हणा किंवा प्रत्येकाची धारणा ही प्रत्येक वेळी सारखी नसते. ती काळानुसार वेळेनुसार ही बदलत असते. ज्यावेळी महाविकास आघाडी सरकारने ह्या नावाला विरोध केला त्यावेळी आम्ही त्यांच्या नावाने आक्रोश केला, खडे फोडले असं म्हणायला हरकत नाही आहे. मग त्यावेळी ठाकरे सरकार असो किंवा त्यावेळेचे सगळे विद्यमान जे काही राजकीय पक्ष असतील ते असो, आम्ही सगळ्यांच्या नावाने खडे फोडले साहेब. की ज्यावेळी तुम्ही आमचे बाईट्स बघितले असते, थांबा ना, मला पूर्ण करू द्या ना. त्यामुळे जेव्हा त्यांनी नाही केलं तेव्हा आम्ही त्यांच्या नावाने खडे फोडले, आम्ही आक्रोश केला. मात्र जेव्हा झालं तेव्हा आम्ही त्यांचं अभिनंदन पण केलं. कारण कसं असतं, एखादा माणूस जर का तुम्हाला एखादी गोष्ट नाकारतो तर तुम्हाला त्याच्याबद्दल संघर्ष करण्याचा, ते मागण्याचा तुम्हाला अधिकार आहे. पण ती गोष्ट जेव्हा तुम्हाला मिळते आणि ती मिळून पण जर का त्याच्याबद्दल आपण आभार व्यक्त करत नसतो तर मग आपण माणूस नाही होत. तर कुठेतरी आपण कृतज्ञ ठरतो. आणि इथला स्थानिक आगरी कोळी भूमिपुत्र ज्यांनी हमेशा प्रत्येक वेळी सगळ्यांना सामावून घेतलंय साहेब. म्हणजे तुम्ही विचार कराल, तुम्ही एखाद्या 1-2 व्यक्तींची नावं घेतायत, इथं अनेक घटक आहेत ज्यांनी या भूमिपुत्रांना फक्त शोषण केलेलं आहे, पिळवणूक केलेली आहे, तरी पण हा भूमिपुत्र प्रत्येक वेळी सगळ्यांना सोबत घेतो. आणि म्हणून हे शहर म्हणा किंवा हा जिल्हा म्हणा हा डेव्हलप होतोय. तर आम्ही नाही केलं त्यावेळी आक्रोश करणं हा आमचा अधिकार आहे, तो आम्ही केला. आणि ते मी स्पष्टपणे आम्ही ते नाकारत नाहीत. आणि म्हणून मग ते ठाकरे सरकार असो किंवा त्यावेळेचे नगरविकास मंत्री असो, पण ठाकरे सरकारने सुद्धा जाता जाता नामकरणाचा कॅबिनेट ठराव केला. भले ते आज सत्तेत नाहीत, पण ती गोष्ट नाकारता येऊ शकत नाही. जी गोष्ट झाल्या, कसं असतो, ऐतिहासिक घडामोडी ज्या आहेत त्या आहेत, ज्या जशा असतात त्या तशाच असून द्याव्या लागतात. तर ठाकरे सरकारने पहिल्यांदा ठराव आणल्यामुळे आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतोय. आणि विद्यमान सरकारचे अधिकचे आभार यासाठी आहेत की जसं त्यांनी ठराव आणला तसं यांनी पण ठराव आणला. पण यांनी अजून 2 पावलं पुढे जात विधिमंडळात, विधानसभेत, विधान परिषद जो मंजूर केला, ही खूप आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे उद्याला आमचा सगळ्यात मोठा शत्रू जरी आला आणि त्या शत्रूंनी आमचं हिताचं एखादं काम केलं ना, त्या शत्रूच्या पण गळ्यामध्ये आम्ही ती जी म्हणतो सत्काराची माळ आम्ही ठेवणार आहोत. आणि हे तर आपले मुख्यमंत्री आहेत, ते कुठल्या तरी पक्षाचे असतील, ते कुठल्या तरी घटकाचे असतील, पण जेव्हा ते मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले तेव्हा ते तुमचे, आमचे, त्यांच्या विरोधात असणाऱ्या लोकांचे पण आणि त्यांच्या समर्थनात असणाऱ्या लोकांचे पण, ते सगळ्यांचे मुख्यमंत्री आहेत. आणि आजच्या घडीला एक नक्कीच बोलावंसं वाटेल की आताचे जे नवे मुख्यमंत्री आहेत माननीय एकनाथजी शिंदे साहेब, ते बऱ्याच गोष्टींवरती, ज्याच्यावरती बऱ्याच वेळी ज्या लालफितीत गोष्टी अडकायच्या किंवा सरकारी जे काही काम क्लिष्ट असतं त्यात जे गुंतून पडायच्या गोष्टी, तर त्या गोष्टींना कुठंतरी साईडलाईन करून हा माणूस निर्णय घेतो आणि बऱ्याच गोष्टी ह्या पुढे पुढे सरकतात. हे
पाहायला मिळतं, म्हणजे हे काही कोणाला लपलेलं नाही आहे ती गोष्ट. मग अशा वेळी भूमिपुत्रांचे प्रश्न मांडण्यामध्ये आम्ही मागं का राहावं? आम्ही ठीक आहे, त्यांनी आधी आम्हाला विरोध केला असेल, पण आज त्यांनी आमचं काम केलंय ना. आज आमचे 2 मोठ्या गोष्टी या सरकारने मार्गी लावल्या असतात. म्हणजे मागच्या 40 वर्षात अनेक पक्षांची सरकारं, अनेक नेत्यांची सरकारं येऊन गेली, पण जर का 40 वर्षानंतर आमच्या विमानतळाला दिबांचं नाव लागतंय, ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे जी राज्य पातळीवरती यशस्वी झाली. आणि आमची गरजेपोटी घरं, ज्याच्यासाठी 40 वर्ष आम्ही झगडतोय, 2 पिढ्या साहेब गेल्या वाट बघत बघत की माझं घर नियमित होईल, तरी सुद्धा ते नियमित न झालं. आणि त्याचा जर का GR येतोय, स्पष्ट GR येतोय, ठीक आहे, काही गोष्टी अपूर्ण आहेत, आम्ही आजही मानतो. प्रशासन काही सोपं नाही आहे ते करून देण्यासाठी, पण जे झालंय त्याला आपण जर का आभार नाही मानलं तर पुढच्या गोष्टींसाठी आम्ही रस्ता मोकळा नाही करत ना, आम्ही दार बंद करून ठेवलंय. तर आम्ही दरवाजा उघडतोय, आम्ही आभार व्यक्त करतोय, आणि आम्ही झाल्याबद्दल आभार आणि पेंडिंग गोष्टीबद्दलची मागणी ही आमची सातत्याने असेल. आणि जे जे भूमिपुत्रांच्या सोबत आहेत, हिताचे काम करतील, भले पूर्वी भूमिपुत्रांच्या सोबत नसतील, पण आज भूमिपुत्रांच्या सोबत जर का राहून ते काम करत असतील तर भूमिपुत्र नक्कीच त्यांचा सन्मान करतील, असं या निमित्ताने मला सांगायला आवडेल. बरोबर म्हणताय तुम्ही मागे जसं म्हणाला त्यावेळी सुद्धा लोकांनी खूप भरभरून आम्हाला प्रतिसाद दिलं. म्हणजे आता वेळ जास्त होईल सगळं सांगत बसल्यावरती, पण मी थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतो. 2017चं आंदोलन आम्ही 50,000 लोकांना टार्गेट केलं होतं आणि आमचा पर माणसी खर्च 100 रुपये होता. एक पाण्याची बाटली, एक वडापाव आणि त्यांचं येण्या जाण्याच्या हिशोबाने बसचं नियोजन. 100 रुपये इंटू 50,000, 50 लाखाचा बजेट होता आमच्या खिशात. आजपासून 7 वर्षापूर्वी म्हणजे तुम्ही पकडून चला की आमच्या खिशामध्ये लाखभर रुपये पण नव्हते. म्हणजे आम्ही जे ठराविक कोर मेंबर होतो, आम्ही ठरवलं की आपण 10,000, 20,000 कॉन्ट्रीब्यूट करू आणि आपण 2-3 लाख रुपये जमा करू, लोकांना ॲडव्हान्स देऊ, बाकीचे पैसे कमा के देंगे, अशा हिशोबाचं नियोजन करून आम्ही त्यावेळी सुरू केलं. आणि त्यावेळी लोकांनी इतका भरभरून प्रतिसाद दिला की आमचे खूप पैसे वाचले. आमचा जो खर्च होणार होता, जो 50 लाख खर्च व्हायचा होता, तो जवळपास 12-15 लाखामध्ये आमचा आटपला टोटल खर्च. लोकांकडनं मोर दॅन 24 लाखचं कंट्रीब्युशन आलं आमच्याकडे. त्यावेळी आमच्याकडे 8-10 लाख रुपये आज पण बँकेत शिल्लक आहे. जे शिल्लक असलेले पैसे आम्ही आता या मेळाव्यासाठी खर्च करतोय. त्याच्यातनं पण आम्हाला कळतंय की हे अपुरे आहेत. म्हणजे आता जे शिल्लक आहे ते 50% पण नाही आहेत टोटल खर्चाच्या. वरतून लोकांनी आम्हाला भरभरून सहकार्य असं केलंय, कोणी बस फ्रीमध्ये देतोय, कोणी LED फ्रीमध्ये देतोय, कोणी ते स्टेजची व्यवस्था म्हणतोय मी फक्त लेबरचं कॉस्ट द्या, मी बाकीचं अरेंज करतो. जिथे 12-15 लाख फक्त त्या इव्हेंटला खर्च होणार होते, तो खर्च जवळपास पकडून चला 8-9 लाखामध्ये, म्हणजे 6-7 लाख रुपये सरळ तिथे त्या इव्हेंट एक्सपेन्सेसमध्ये आमचे वाचलेत. त्यामुळे लोकांचा प्रतिसाद मिळेल. लोक आज पण आम्हाला व्हॉट्सअपवरती येतात. कोणी म्हणतोय हे आता लोक म्हणतात जीपे दे. आता आमचं संघटनेचं अकाउंट आहे, ते आम्ही बँकेला जाऊन भेटलो, बँकवाले बोलतात ते संघटनेचं अकाउंट आहे, संघटनेचं पण जीपे करता येत नाही. तर त्याच्यामुळे त्यांचं अकाउंट डिटेल दिलं, म्हटलं ऑनलाईन ट्रान्सफर करा, पण तुम्हाला जीपे नंबर मोबाईलशी कनेक्ट करून देता येणार नाही. म्हणून लोकांची अडचण होते आम्हाला डायरेक्ट संपर्क करून फंडिंग करायला. पण नाही झालं तरी ईश्वराच्या कृपेने आगरी कोळी युथ फाउंडेशन सोबत जुडलेले सगळे जे आमचे पदाधिकारी म्हणा किंवा सहकारी म्हणा किंवा भूमिपुत्र ग्रुप जो आहे नवा मुंबईतला, तो बऱ्यापैकी सक्षम आहे. आणि तो आम्ही जो काही एक्स्ट्रा खर्च होईल तो आम्ही नक्कीच त्याला हे करून पूर्ण करू अशी आम्हाला खात्री आहे. अगदी आमचे पर्सनल काही जे नियोजन आहेत ते आम्ही मायनस करू, पण कारण की आमच्या बापाचा कार्यक्रम आहे एवढं लक्षात ठेवलं पाहिजे की दिबा पाटील साहेबांचे उपकार, त्यांच्यामुळे आज आम्ही उभे आहोत. त्यांच्यासाठी हा एक खूप छोटीशी गोष्ट आहे जी आम्ही करायला निघालेलो आहोत. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी हा जो काही खर्च होणार आहे तो मला वाटतं सोप्या पद्धतीने तो नियोजन होऊन जाईल. तसं बाजूला राहिलेली नाही आहे. आणि जसं मी तुम्हाला म्हटलं की दिबा पाटील साहेबांच्या नावाने आपण महामंडळ मागतोय, ते महामंडळ एक स्वतंत्र व्यवस्थाच आपण त्या अनुषंगाने मगाशी सांगितल्याप्रमाणे करतोय आहोत. आणि एक गोष्ट आपण विसरून चालणार नाही, दिबा कधीही व्यक्तिविशेष प्रेमी नव्हते. दिबानी कधीही स्वतः त्यांनी जी 50-60 वर्ष त्यांच्या आयुष्याची वयाच्या 27 वर्षी ते वारले आणि त्यावेळी ते 24 जूनला वारले, ते 3 जूनला आंदोलनात होते. विचार करा, तो माणूस ॲम्ब्युलन्समध्ये येऊन भाषण करतो 3 जूनच्या आणि 24 जूनला ते वारतात. तो माणूस आयुष्यभर लोकांसाठी झटलेला आहे. आणि त्यांनी जे काही कॉलेज उभे केले, सभागृह उभे केली, सगळ्यांना त्यांनी महात्मा फुलेंची नावं दिली, स्वतःचं नाव कुठेही नाही दिलं. त्यामुळं स्वतःचं स्मारक व्हावं अशी त्यांची नव्हती इच्छा, पण ती आमची इच्छा आहे की त्यांचं एक फुल फ्लेज स्मारक व्हावं. पण ह्या निमित्ताने लोकांचे प्रश्न सुटावेत आणि दिबांच्या सारखा तो निमित्त आमच्यासाठी नसणार आहे, म्हणून ती गोष्ट. आणि आपण एक गोष्ट अजून लॉन्च करतोय. आपण यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान ज्या पद्धतीने असतं त्या धर्तीवरती लोकने दिबा पाटील साहेब स्मृती प्रतिष्ठान असावं अशा पद्धतीची आपण एक लॉन्चिंग 13 तारखेला करणार आहोत. आणि अजून एक काही मोठी गोष्ट लॉन्च होणार आहे. मी सगळ्याच गोष्टी गुपित फोडायला लागलो तर जरा कार्यक्रमाची रंगत निघून जाईल, त्याच्यामुळे सर आहे ती गोष्ट पूर्णपणे लक्षात आहे आपल्या. हा मेळावा आमच्यासाठी खूप पहिला आणि प्रायोगिक अनुभव आहे.
आमच्याकडनं खूप चुका झाल्यात किंवा होतील, अजून तो पूर्ण आता टप्प्यात आहोत आम्ही. त्यामुळे तुम्ही सांगितलेली ही जी काही सूचना आहे ती खूप महत्त्वाची आहे, जी आमच्या लक्षात आहे, पण त्या जसं पत्रिकेच्या फॉर्मॅटमध्ये ती यायला पाहिजे होती, त्यात आमची ती मिस्टेक झाली आहे. ती आम्ही नक्कीच करेक्ट करू त्या मिस्टेकला. आणि या निमित्ताने आम्ही तसा तुम्ही जे सुचवलंय सर, थँक्यू सर. मी सन्माननीय लोकनेते दिवा पाटील साहेब यांची 97वी जयंती ही येत्या 13 जानेवारी 2023 रोजी असणार आहे. आणि त्या निमित्तानं एक भव्य भूमिपुत्र मेळावा ह्या नवी मुंबईच्या समस्त भूमिपुत्र आणि अग्रिकुळ युथ फाउंडेशनच्या आपण सहाय्याने आपण आयोजित केलेला आहे. त्या दिवशी सन्माननीय मुख्यमंत्री नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेब आणि केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील साहेब हे उपस्थित राहण्याचा प्रयत्न करणार आहेत. आणि सर्व समस्त आपले जे आजी माजी आमदार आहेत, खासदार आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, त्यामुळे विविध पक्षांचे जे प्रमुख आहेत, या सगळ्या मंडळींची विशेष उपस्थिती या सोहळ्याला असणार आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने आपण दिबा सन्मान जाहीर करतोय 4 विशेष अशा वेगवेगळ्या घटकातल्या मंडळींना. त्यापैकी 2 या सामाजिक संघटना, त्यापैकी एक म्हणजे नवमुंबईत खूप महत्त्वाचं कंट्रीब्यूट ज्यांनी केलेलं आहे गेल्या 40-50 वर्षात, ते खारी कळवा शेतकरी संघटना, त्यांना आपण संघटना म्हणून सन्मानित करतोय. आणि त्याचबरोबर आपलं दिबांचं नाव विमानतळ लागावं म्हणून ज्या समितीने पुढाकार घेतला आणि ते यश मिळवलं, त्या नामकरण जी दिवा पाटील विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समिती आहे, त्यांना सुद्धा आपण दिवा सन्मान देऊन यावर्षी सन्मानित करतोय. त्याचबरोबर व्यक्तीमध्ये कलाक्षेत्रामध्ये याल तर हसालचे हास्य प्रबोधनकार संजीवन म्हात्रे यांचे 1000 प्रयोग पूर्ण झाल्याबद्दल त्यांना सन्मानित करतोय. आणि भिवंडीचे 15 वर्ष वयाखालील वयोगटातील पैलवान प्रणय राजू चौधरी यांनी आशियाई स्पर्धेत रौप्य पदक मिळवलेलं आहे आणि राष्ट्रीय स्तरावर 4 वेळा त्यांनी सुवर्ण पदक मिळवलेलं आहे. त्यांचा आपण दिवा सन्मान देऊन क्रीडा क्षेत्राचा सन्मान करतोय. आणि त्याचबरोबर हा कार्यक्रम हा जल्लोषाचा आहे. हा कार्यक्रम हा दिबांप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा आहे. हा त्यासाठी लोकांनी दिबान प्रेमींना आमचं त्यासाठी येण्याचं आव्हान आहे. त्याचबरोबर आपले जे या भूमिपुत्रांसाठी, स्पेसिफिकली नवी मुंबईतल्या भूमिपुत्रांसाठी जे विमानतळाला नामकरण आहे, आता सगळ्याच भूमिपुत्रांचा विषय होता. नामकरणाबद्दल जे यश मिळालं राज्य पातळीवर सरकारने ते केलं, त्यांचा आभार आपण व्यक्त करतोय. आणि जे गरजेपोटी घरांचा विषय हा खूप मोठ्या प्रमाणात मार्गी लागलेला आहे, त्याबद्दल आपण राज्य सरकारचा आभार व्यक्त करतो. आणि जे प्रलंबित विषय आहेत, म्हणजे केंद्राकडे अजून विमानतळाचा प्रस्ताव पेंडिंग आहे, त्याचबरोबर त्या गरजेपोटी संदर्भामध्ये हो ते मी येतो त्याच्यावरती येतो. 3रा मुद्दा तोच आहे. तर आपण आभार व्यक्त करतो आणि उरलेल्या गोष्टींसाठी आपण मागणी करतोय. त्याचबरोबर आपण दिवांच्या नावात ते कसं आहे ते डिटेलमध्ये सर आपण आर्थिक विकास महामंडळ, कारण की प्रकल्पग्रस्तांच्या उत्कर्षासाठी उन्नतीसाठी कोणत्याही पद्धतीचं महामंडळ आजच्या घडीला नाही आहे. ते जे प्रकल्प आहेत त्यांच्याकडे ती जबाबदारी असते आणि ते तिथे ती भरपूर ते केलं जात नाही. अशावेळी स्वतंत्र प्रकल्पग्रस्तांसाठी आणि इथल्या सागरी भूमिपुत्रांसाठी महामंडळ असावं, दिबांच्या नावाने महामंडळ असावं अशी आपण मागणी करतोय आहोत. आणि जसं तुम्ही म्हणालात की ते गरजेपोटीचं शुल्कासंदर्भातला विषय असेल, या बऱ्याच तांत्रिक गोष्टी आहेत, पण त्याचं निवेदन आणि त्याची मांडणी आपण या मेळाव्याच्या निमित्ताने करणार आहोत. अगदी मच्छीमारांच्या प्रश्नांपासून ते BMTC कामगारांच्या प्रश्नापर्यंत ते 12वी धरणग्रस्तांच्या धर्तीवरती नवी मुंबईतल्या प्रकल्पग्रस्तांना पालिका आणि सिडकोमध्ये कायम करा, या अशा विविध मागण्या आपण या मेळाव्याच्या निमित्ताने मांडणार आहोत. यासाठी समस्त भूमिपुत्रांना, समस्त नवी मुंबईत नव्हे तर 5ही सागरी जिल्ह्यातल्या भूमिपुत्रांना आम्ही आमंत्रित करतोय, सर्व संघटनांना आमंत्रित करतोय, सर्व नेत्यांना आमंत्रित करतोय की तुम्ही दिबांना आदरांजली वाहण्यासाठी आणि दिबांच्या नावाचा जल्लोष करण्यासाठी आपण 13 जानेवारी 2023 रोजी पाम बीच करावे येथील गणपतशेत तांडेल मैदान सायंकाळी 4 वाजता आपल्या सगळ्यांनी या कार्यक्रमाला यायचं आहे आणि दिबांप्रती कृतज्ञता व्यक्त करायची आहे, जल्लोष करायचा आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भूमिपुत्र, जय दिवा. Subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news.